क्लायंट ज्यावेळेस इंटेरियर करतात त्यावेळेस वास्तूला किती मानतात ते साधारण? कधी पण डिझाईन करताना क्लायंटच्या रिक्वायरमेंट समजून घ्या त्या प्रॉपर, त्यानंतरच पुढे हे करा, इनिशिएट करा. तुम्ही कोणत्या प्रकारचे प्रोजेक्ट्स जास्त करतायत? नॅचरल लाईट मॅक्सिमम करा आणि घरात ब्रीथ घ्यायला मॅक्सिमम स्पेस ठेवा. वास्तूला 100% सगळे क्लायंट्स मानतात. इंटेरियर डिझाईन शिकू इच्छिणाऱ्यांसाठी तुम्ही काय सल्ला द्याल? ड्रीम होम म्हणजे कसं, आता आपण घरात गेलोय की आपल्याला घरात गेल्यानंतर जो फील येतो की हा आपण काहीतरी असं चांगलं केलंय, छान केलं, एकदम म्हणजे माइंड एकदम शांत होतं. दिवसभर आपण काम करून जातो. नमस्कार मंडळी, मी कोच किरण पाटील आणि तुम्ही बघत आहात बिझनेस पॉडकास्ट कोच किरण पाटील शो. एक असा प्लॅटफॉर्म जिथे मी भेटतोय अशा उद्योजकांना जे आपल्या क्षेत्रात काहीतरी हटके करत आहेत. आज माझ्यासमोर बसलं आहे एक असं व्यक्तिमत्व जे केवळ घर डिझाईन करत नाही तर घरामधल्या आठवणी, भावना आणि कल्पना जमतात. इन शॉर्ट, दे डिझाईन्स होम विथ हर्ट. आपण स्वागत करूया आकाश आवटी सरांचं, फाउंडर ऑफ फर्निश माय नेस्ट. एक यंग, क्रिएटिव्ह आणि टॅलेंटेड एक व्यक्तिमत्व, इंटेरियर डिझायनर, जे आपल्या आज पॉडकास्ट शोमध्ये बसलेले आहे. आकाश सर, या कोच किरण पाटील पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. सगळ्यात आधी मला प्रश्न विचारायचा आहे की फर्निश माय नेस्ट ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली आणि इंटेरियर डिझायनर तुम्ही हे क्षेत्र का निवडलं? नमस्कार सर. नमस्कार. तसं बघायला गेलं तर इंटेरियरमध्ये मला आवड आहे. मला वस्तू चॉईस करायला किंवा ते कुठे सूट्स होईल ते मला बघायला, म्हणजे ते ॲक्च्युअलमध्ये कसं दिसेल लुक्स, ते मला आवडतात. म्हणून मी इंटेरियर डिझायनरमध्ये या क्षेत्रात उतरलो. नावाचं तसं बोलायला गेलं तर नाव मला असं पाहिजे होतं की जे मला पुढे जाऊन मार्केटमध्ये त्या नावाचं फक्त हे एकच असा एक ब्रँड असेल, त्या व्यतिरिक्त दुसरं कोणतंच नसेल. त्यामुळं मी ते नाव हे केलं. मग इंटेरियर डिझायनरच्या क्षेत्रात येण्याची सुरुवात कशी झाली? म्हणजे कॉलेज नंतर की कुठे तुम्ही जॉब केला आणि त्याच्यानंतर तुम्ही सुरुवात केली? नाही, मी कॉलेज नंतर पहिले तर हे केलं, पहिलं साईट्स बघितल्या. त्यानंतर मी एक म्हणजे कॉलेज करता करताच माझ्या साईट्स वगैरे चालू होत्या. कॉलेज संपल्यानंतर एक 2 ते 3 महिन्यातच मी इंटेरियरची कामं घ्यायला चालू केली. फर्स्टली मी 1 BHKचं काम घेतलं. तिथे स्टार्टिंग आहे आता, त्यामुळं थोडंफार वर्कलोड किंवा मॅनपॉवर, मटेरियल सिलेक्शन यामध्ये खूप प्रॉब्लेम्स आले त्याच पहिल्या साईट्समध्ये. ओके. पण ठीक आहे, आम्ही थोडा वेळ जास्त देऊन त्याला आम्ही व्यवस्थित केलं. मग जो पहिला प्रोजेक्ट होता तो कोणता होता आणि तो अनुभव कसा होता? पहिला प्रोजेक्ट तसं म्हणायला गेलं की एक फ्रेंडच होता, त्याच्या घरचं काम होतं. त्यामुळे एवढं पण दडपण नव्हतं माझ्यावर की हा ठीक आहे, कसं होईल, काय होईल, तो पुढचा पार्ट आहे. पण मी माझ्याकडनं पूर्ण प्रयत्न केला की जेवढं चांगलं आपल्याला देता येईल तेवढं चांगलं आपण नक्की देऊयात. पण शेवटी प्रोजेक्ट खूप चांगला झाला. त्यांना पण आनंद झाला की बंगल्याचा होता नाही, फ्लॅट होता. हो, फ्लॅट होता 1 BHK. त्यांना पण आनंद झाला की हा खूप छान फ्लॅट झाला. मला पण त्या प्रोजेक्टमध्ये मला पण आत्मविश्वास झाला की हा आपलं काम चांगलं आहे, क्वालिटी वगैरे आपण सगळं मेंटेन करतो. क्लायंटचं ड्रीम होम वास्तवात आणताना सगळ्यात महत्त्वाचं काय असतं? ड्रीम्स होम वास्तवात आणताना पहिले तर त्यांचे रिक्वायरमेंट्स काय आहे ते आपण बघितलं पाहिजे. त्यांच्या रिक्वायरमेंट्स पण आपण घेतल्या पाहिजे की काय नाही, काय आहे. त्यात जर आपल्याला जर हा ठीक आहे, ती वस्तू तिथे चांगली असेल, योग्य असेल, तर आपण ती आपल्या डिझायनरकडनं व्यवस्थित करून घ्यायची. पूर्ण त्यांना ड्रॉइंग्स वगैरे हे सगळं माझ्याकडनं प्रोव्हाइड करतो मी टीमला पूर्ण खाली. त्यानंतर मग तिथून पुढे प्रोसेस चालू होते आमची. तुम्ही कोणत्या प्रकारचे प्रोजेक्ट्स जास्त करतायत? तसे तर मी ऑल टाईप्समध्ये रेसिडेन्शियलमध्ये पण करतो, कमर्शियलमध्ये पण करतो. पण जास्त प्रकारे माझ्याकडे मी रेसिडेन्शियलमध्ये करतो काम. अच्छा. बिकॉज ऑफ रेसिडेन्शियलमध्ये कसं असतं, प्रत्येक याच्यामध्ये व्हरायटीज वेगवेगळ्या असतात. प्रत्येकाचे हे वेगळे प्रोजेक्ट्स म्हणण्यापेक्षा त्यांचे फ्लॅट साईज, ॲक्च्युअल वर्क हे वेगवेगळं असतं. मला रेसिडेन्शियलमध्ये करायला जास्त आवडतं. वा, म्हणजे असं का रेसिडेन्शियलमध्ये जास्त आवडतं? रेसिडेन्शियल म्हणजे
रेसिडेन्शियलला लोक जास्त खर्च करतात कारण स्वतःला त्यांना राहायचं असतं तिथे, त्यामुळे ते जास्त खर्च करतात तिथे त्या गोष्टीवरती. कमर्शियलला कसं असतं, कमर्शियलला बिझनेसला आता काय होतं, रेंटने घेतात. समजा एखाद्याचं हाय ठीक आहे, डायरेक्ट त्यांनी हे केलेलं आहे, प्रॉपर्टी विकत घेतली, ते करतात व्यवस्थित, काय प्रॉब्लेम नाही. पण जे रेंटलसाठी असतात ते थोडं बजेटमध्ये बसवायला मग परत मटेरियल क्वालिटी हे ते सगळ्या गोष्टी येतात, त्यामुळं थोडं ते हे होतं. पण तसं रेसिडेन्शियलला ते स्वतः राहायचं असतं, त्यामुळं त्याचं पूर्ण आपल्याला व्यवस्थित करता येतं सगळं, त्यामुळे मला रेसिडेन्शियल जास्त आवडतं. डिझाईनमध्ये आपल्याला जास्त खेळता येतं. हो, डिझाईन किचन आहे किंवा हॉल आहे किंवा किचन समजा छोटं आहे तर त्याला आपण डिझाईनच्या माध्यमातून अजून क्रिएटिव्ह कसं करू शकतो. त्यामध्ये कसं हार्डवेअर फिटिंग्स बाकीच्या पण गोष्टी येतात खूप. बरोबर. त्याच्यामुळे ते जास्त त्यात हे असतं शिकण्यासारख्या, पण जास्त रेसिडेन्शियलमध्ये कमर्शियलपेक्षा. ओके. कमर्शियल ॲज कम्पेअर कमी. येस. आत्तापर्यंत किती प्रोजेक्ट्स केले? आत्तापर्यंत माझे एक 50+ प्रोजेक्ट झालेत. तसे माझे 1 इयरली 25-30 प्रोजेक्टच्या वरती होतात. अच्छा. हो. सगळे बिग प्रोजेक्ट, सगळे पुण्यातलेच? हो हो, पुण्यातलेच. पुण्याच्या बाहेर पण करतो, पण मोठे प्रोजेक्ट्स असेल तर. बरं. डिझाईन करताना क्लायंटच्या कल्पना किती लक्षात घेतल्या जातात? क्लायंटच्या कल्पना 100% आपल्याला घ्यावाच लागतात. ठीक आहे. त्यातली त्यात आपण त्यांच्याकडनं पूर्ण त्यांना जाणून घेतो, त्यांना कसं पाहिजे, त्यांचं डिझाईन्स कसं आहे, त्यांची संकल्पना कशी आहे, ते आपण त्यांच्याकडनं घेतो. ती जर आपल्याला म्हणजे आपल्या याच्यामध्ये ती कशी बसते. समजा आपल्याला एक फ्लॅट करायचा आहे, क्लायंटचं आहे की आता क्लायंटचं कसं होतं की क्लायंट्स Pinterestवरनं, यूट्यूबवरनं, इंस्टाग्रामवरनं इकडनं ते फोटोज घेतात की हा मला असंच पाहिजे, आणि ते सगळं मिक्सअप होतं. मिक्सअप सगळं करून काय होतं की आपल्या त्या डिझाईनला म्हणजे एका याच्यात घेऊन जाता येत नाही, तर आपण त्यांच्याकडनं फक्त एवढं घेतो की तुम्हाला काय हवं आहे काय नाही, मग त्यात आपण आपल्या याने त्यांना डिझाईन्स करून देतो की हे असं असं होईल, याच्यात चांगलं दिसेल, मग त्यांना ते आवडतं. पण साधारण एका क्लायंटला किती डिझाईन्स आपण दाखवतो? एका क्लायंट्सला आत्तापर्यंत तरी मी 2 ते 3 वेळा, त्याच्यावरती कुठलाच क्लायंट माझे तरी मी जेवढे हँडल केलेत तेवढे 2 ते 3च्या वर कधीच गेलेलं नाही आहे. कारण डिझाईन करतानाच अशी करतो की क्लायंटचे पण आपण रेफरन्स धरतो त्यामध्ये की हां त्यांना पण आहे त्यात काहीतरी, म्हणजे त्यांना आवडतं आहे, अशा गोष्टीच आपण त्यात कन्सिडर करतो. त्यांच्या त्या गोष्टी हे घेऊनच आपण डिझाईन करतो, त्यानंतर आपण त्यांना त्या बसून आम्ही फायनल करून घेतो. आकाश सर, डिझाईनमध्ये इंडियन किंवा मराठी कल्चर रिफ्लेक्ट करतात का तुम्ही? हो, भारतीय आर्ट्समध्ये वरळी आर्ट्स, ॲस्थेटिक, ओके, वुडन एलिमेंट्स, अच्छा, जे की ॲस्थेटिक दर्शवतात असे आम्ही जास्त, ब्रास डेकोर वगैरे. येस. इंटेरियर डिझाईन शिकू इच्छिणाऱ्यांसाठी तुम्ही काय सल्ला द्याल? इंटेरियर डिझाईन शिकवणाऱ्यांसाठी हाच एक सल्ला राहील की कधी पण डिझाईन करताना क्लायंटच्या रिक्वायरमेंट समजून घ्या त्या प्रॉपर, त्यानंतरच पुढे हे करा, इनिशिएट करा. काय होतं, आता समजा जर आपण क्लायंटच्या रिक्वायरमेंट समजून नाही घेतल्या तर आपल्याला ते पुढे जाऊन ते हे बोलणार की हा हे असं नाही आहे तसं नाही आहे. आधी समजून जर घेतले आपण तर आपल्या बऱ्यापैकी 80% डिझाईन तिथंच फायनल होतात. मग ते आपण त्यांना दाखवून पुढे तसं हे करू शकतो. मग थोड्याफार चेंजेस येतात ते आपण त्यावेळेस करायचे तेवढे. आकाश सर, मार्केटमध्ये खूप सारे इंटेरियर डेकोरेटर आहे जे रेसिडेन्शियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल सगळं करतात, पण फर्निश बाय नेसचं USP काय आहे जेणेकरून लोक आपल्याकडे चाललं पाहिजे? USP आहे टाइम ऑन सर्व्हिस, क्वालिटी, टाइम ॲट म्हणजे ऑन टाइम डिलिव्हरी. ओके, हे आमचे USP आहेत आणि ते आम्ही पूर्ण करतो, 100% आम्ही पूर्ण करतो. अच्छा. येस. आजच्या ग्राहकांना काय हवं आहे, म्हणजे ट्रेंडिंगनुसार आज काय काय पाहिजे त्यांना? मॉडर्न, आजचे ग्राहक जे आहेत त्यांना जास्त करून मॉडर्न्समध्ये ते हे करतात, त्यांना जास्त डिझाईन्स मॉडर्नमध्ये आवडतात, म्हणजे ज्या की नवीन आल्यात. फंक्शनली पण युटिलाइज कसं जास्त करता येईल त्याप्रमाणे आपण पूर्ण डिझाईन्स करतो. क्लायंट्सला पण पुढे जाऊन ते यूज करायला पण सोपं गेलं पाहिजे, तर मेंटेनन्स पण जास्त नाही आला पाहिजे, तर याने आपण ते करतो सगळं. ओके. आकाश सर, तुमच्यासाठी ड्रीम प्रोजेक्ट, ड्रीम होम म्हणजे काय? ड्रीम होम म्हणजे कसं, आता आपण घरात गेलोय की आपल्याला घरात गेल्यानंतर जो फील येतो की हा आपण काहीतरी असं चांगलं केलंय, छान केलं, एकदम म्हणजे माइंड एकदम शांत होतं. दिवसभर आपण काम करून जातो, संध्याकाळी घरी गेलं की आपलं माइंड हे बघून, आपण जे इंटेरियर केलंय ते बघून एकदम
फ्रेश होतं की हा आपण कुठेतरी पैसे चांगल्या ठिकाणीच लावलेत, आपले पैसे कुठेही वाया गेलेले नाही आहे, अशा ठिकाणी त्यांचं ते ड्रीम त्याला आपण म्हणू शकतो. तसं पुढच्या 5 वर्षात फर्निश माय नेक्स्ट कुठे पाहताय तुम्ही? पुढच्या 5 वर्षात नक्कीच फर्निश माय नेक्स्ट हे महाराष्ट्र, पुणे सोडून मुंबई, 2-3 याच्यामध्ये मुंबई झालं, बँगलोर झालं, 2-3 ठिकाणी तर मी 100% चालू करणार आहे. फर्निश माय नेक्स्ट मला अशा लेवलला बघायचं आहे की जे नक्कीच माझा इयरली टर्नओव्हर हा 500 CRच्या वरतीच असेल. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. तुम्हाला शुभेच्छा आहे तुमच्या पुढच्या कारकिर्दीसाठी. शेवटी इंटेरियर डिझायनरबद्दल एक सोपा सल्ला तुम्ही काय द्याल? नॅचरल लाईट मॅक्सिमम करा आणि घरात ब्रीथ घ्यायला मॅक्सिमम स्पेस ठेवा. आकाश सर, खूप क्युरियोसिटी म्हणून एक प्रश्न विचारायचा आहे की क्लायंट ज्यावेळेस इंटेरियर करतात त्यावेळेस वास्तूला किती मानतात ते साधारण? वास्तूला 100% सगळे क्लायंट्स मानतात. हां, स्टार्टिंगला मी गेल्यावरच सांगतो की हा वास्तूप्रमाणेच घ्या, कारण की वास्तूप्रमाणे पॉझिटिव्हिटी ही खूप येते. वास्तूत जर घर असेल ना व्यवस्थित तर पॉझिटिव्हिटी खूप येते. वास्तूचं पण म्हणजे महत्त्व आहे खूप खूप छोट्या छोट्या गोष्टी वास्तू 100% आज या फ्लॅट्समध्ये 100% वास्तू कुठेच नाही बसत. तरी पण जेवढं जास्तीत जास्त मॅक्सिमम आपण बसवण्याचा प्रयत्न करू, आम्ही तेवढा इंटेरियरमध्ये बसवण्याचा प्रयत्न करतो, ज्याने की क्लायंट्सला पण पुढे जाऊन त्याचं काही निगेटिव्ह इफेक्ट नको व्हायला. आकाश सर, मला एक सांगा, ज्यावेळेस एखादा क्लायंट ऑनबोर्ड होतो त्यावेळेस आपल्याला स्टेप्स कशा असतात, म्हणजे कशी सुरुवात होते आणि तो कसा प्रोजेक्ट डिलिव्हर होतो साधारण? ओके, स्टार्टिंगला तर क्लायंटची रिक्वायरमेंट येते आमच्याकडे. आम्ही त्यांच्याकडनं फर्स्ट ऑफ ऑल प्लॅन मागवतो, त्याचं आम्ही एक टेंटेटिव्ह बजेट करतो, ते आम्ही क्लायंट्सला पाठवतो. ते जर क्लायंट्सला योग्य वाटत असेल तर आम्ही साईट व्हिजिट वगैरे करतो, ॲक्च्युअल मेजरमेंट्स वगैरे घेतो. मग तिथून पुढे आमची प्रोसेस चालू होते. त्यानंतर आम्ही डिझाईन्स वगैरे करतो सगळ्या. त्याच्या आधी आम्ही ऑलरेडी सगळं कोटेशन वगैरे फायनल केलेलं असतं. डिझाईन केल्यानंतर थोड्याफार गोष्टी एक 5% 10% थोडंफार इकडं तिकडं होतं. त्यानंतर आम्ही डिझाईन झाल्या, क्लायंटच्या डिझाईन्स दाखवतो, सगळ्या डिझाईन्स फायनल करून घेतो. जर सिव्हिल वर्क असेल, जर सिव्हिल वर्क आम्ही सगळं काम आपलं जे इंटेरियरचं काम आहे ते चालू होण्याच्या आधी आपण ते सगळं कंप्लीट करून घेतो. मग त्यानंतर आपण हे करतो, क्लायंट्सला डिझाईन्स फायनल वगैरे करून झाल्या त्यानंतर आपण काम चालू करतो. त्यानंतर आपलं पूर्ण स्ट्रक्चरचं काम रेडी होतं. स्ट्रक्चरचं काम रेडी झालं की आपण लॅमिनेटचं काम चालू करतो. लॅमिनेट असेल किंवा काही ठिकाणी पॉलिशिंगचं वगैरे काम असतं. पॉलिशिंग शक्यतो फायनललाच करतो आपण सगळं झाल्यानंतर. लॅमिनेट्स वगैरे झालं की क्लिनिंगचा वगैरे पार्ट येतो, हार्डवेअर फिटिंग्स येतात, सगळ्या हँडल्स येतात. ते झालं की मग आपण क्लिनिंग वगैरे करतो, सगळ्याची पॉलिशिंग करतो, पेंटिंग करतो, लाईट्सचा पार्ट येतो, बाकी कर्टन्स वगैरे तिथं लास्टला पार्ट होतो सगळा. माझ्या सगळ्या स्टेप्स चालतात. आकाश सर, यासोबत आपण इंटेरियर डेकोरेटरसोबत अजून कुठले कुठले आपल्या ऑफिसमध्ये कामं चालतात? बाकीचे आपले मी इंटेरियरसोबत त्यांना सिव्हिलचं पण काम करून देतो. त्यानंतर POP असेल, POPचं पण आपलं होऊन जातं. त्यानंतर आपलं इलेक्ट्रिकल, पेंटिंग झालं, पॉलिशिंग झालं, अशी A to Z स्टार्ट टू एंड सगळी कामं आपण करून देतो क्लायंट्सला. त्यामुळे क्लायंट्स पण आपल्याकडं, क्लायंट्सला पण दुसरीकडे जायची हे पडत नाही. क्लायंट्स पण कसं आहे, क्लायंटला हा व्यक्ती एक आहे की या स्टार्ट एंड आपल्याला सगळं करून देईल. त्यामुळे त्यांचं पण एक आपल्याकडं बघण्याचा एक दृष्टिकोन चांगला राहतो की आपण एकाच व्यक्तीला दिलं आहे, आपल्याला 10 व्यक्तींशी कॉन्टॅक्ट करायची गरज नाही लागणार. त्यामुळे पण क्लायंट्स आपल्याकडं जास्त त्यामुळेच येतो की आपण A to Z कामं त्यांना सगळी करून देतो, स्टार्ट टू एंड. आकाश सर, तुम्ही क्लायंटला ज्यावेळेस प्रोजेक्ट फायनल होतो तर कशा पद्धतीने आपलं स्कोप ऑफ वर्क ठरतं, मग कशा पद्धतीने त्याच्यामध्ये कोटेशन ठरतं आणि मग काम फायनलाइज होतं? आपण आधीच कोटेशन्समध्ये मटेरियल क्वालिटी, कुठल्या ग्रेडचा मटेरियल राहील, हार्डवेअर कुठल्या ब्रँडचं राहील, वाव, किती गेजचं राहील, हे सगळं डिटेलमध्ये सगळं पूर्ण आपण त्या कोटेशनमध्ये डिटेल्समध्ये देतो. किती MM प्लाय कुठे यूज होईल, पूर्ण लॅमिनेट्स किती MMचं यूज होईल, आपण पूर्ण माहिती त्यामध्ये देतो. म्हणजे ट्रान्सपरन्सी जी आहे ती पूर्ण क्लायंट्स आणि आमच्यामध्ये राहते. त्यामुळे काय होतं की जे क्लॅशेस होतात क्लायंट्स आणि यांच्यामध्ये, ते क्लॅशेस होत नाहीत त्या केसमध्ये. त्यामुळे क्लायंट्सला पण आधी कळतं की आपण त्यांना हे काही त्यावेळेस आपण डिसाईड केलं होतं की हा प्लाय राहील,
हे राहील. नाहीतर काय होतं कधी कधी की आपण ठीक आहे, आपण ते व्हर्बली बोललेला असतो क्लायंट्सला की हा प्लाय आहे, हा 18 mm चा आहे किंवा कुठल्या ब्रँडचा आहे. नंतर असं होतं की क्लायंट्स म्हणतो नाही नाही हा नव्हता, तो दुसरा होता. त्या केसमध्ये मग कसं होतं की ते दोघांमध्ये पण मग ते क्लॅशेस व्हायला चालू होतात. ते टाळण्यासाठी आपण पूर्ण ॲग्रीमेंट बनवतो, त्यामध्ये पूर्ण डिटेल्स असतात आपले, कुठले हार्डवेअर आहे, कुठलं इलेक्ट्रिकचं म्हटलं किंवा कुठली आपण वायर POPमध्ये वापरणार आहे, किती वॅटची आपण लाईट्स वापरणार आहे, त्या सगळ्या गोष्टी किंवा किती पॉईंट्स असणार आहेत, त्या सगळ्या गोष्टी आपल्या त्यामध्ये मेन्शन असतात. त्यामुळे ट्रान्सपरन्सी जास्त राहते. आकाश सर, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही कोच किरण पाटील पॉडकास्टमध्ये आले आणि घराला कसं सजवायचं, कसं त्याची शोभा वाढवायची आणि कशा पद्धतीने एक वास्तुशास्त्राप्रमाणे देखील इंटरला कसा फायदा होतो हे तुम्ही अगदी सहज सोप्या पद्धतीने सांगितलं. आणि कस्टमाइज तुम्ही कसं क्लायंटच्या पद्धतीने काम करून त्यांना एक छान घर असं सजवून देता, त्यांचं स्वप्न जे असतं. तर आकाश सर, तो दृष्टिकोन, डिझाईनकडे असलेली भावना आणि प्रामाणिकपणा हे ऐकून आम्हाला खरंच प्रेरणा मिळाली. फर्निश माय नेस्ट म्हणजे केवळ एक डिझाईन नाही, डिझाईन फर्म नाही, तर हे एक अशी जागा आहे जिथे स्वप्नांना आकार मिळतो. धन्यवाद किरण सर, तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं. हा तसं तर मी फर्स्ट टाइमली याच्यावर बोलतोय. मी कधी याआधी कधी कोणत्या स्टेजवर नाही गेलो बोलायला, कधीच नाही. हा माझा फर्स्ट. काही चुकलं असेल तर क्षमा असावी. पण तुम्ही जे काही आत्तापर्यंत प्रोजेक्ट्स एवढे डिलिव्हर केले आहे, ती ही एनर्जी होती, तो हा अनुभव होता, तो हा एक्सपिरियन्स होता, तो हा एक विजडम होता. श्रोत्यांनो, जर तुम्हालाही तुमचं घर युनिक सजवायचं असेल तर फर्निश माय नेस्ट आणि आकाश सर यांच्याशी एकदा नक्की कनेक्ट व्हा. आणि हो, स्वप्न मोठी असू द्या, सजवायला फर्निश माय नेस्ट आहेच. आणि मित्रांनो, नमस्कार. पुन्हा एकदा भेटूया आपण नवीन पॉडकास्टमध्ये. हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त तुमच्या निकटवर्तीयांना, मित्रांना, नातेवाईकांना, रिलेटिव्हना, तुमच्या कलिग्सला पोहोचवा, ज्यांना आपलं घर अगदी खूप छान सजवायचं आहे. आणि डिस्क्रिप्शनमध्ये नंबर टाकलेलाच आहे, तुम्ही आकाश सरांना डायरेक्ट देखील फोन करू शकता. तर भेटूया आपण पुढच्या नवीन पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि कुटुंबाची काळजी घ्या. सगळ्यात महत्त्वाचं तुमची काळजी.